नमस्कार मित्रांनो, KR3 शेअर मार्केट ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले स्वागत आहे. गुरुवारी मार्केट 17,618.15 ला बंद झालेले होते. शुक्रवारी गॅप डाऊन ओपन झाले 17,531.90 ला. त्यानंतर मार्केट खाली आले आणि खाली त्याने लो रेकॉर्ड केला 17,452.90 चा. त्यानंतर पुन्हा मार्केट वरती गेले आणि पुन्हा खाली आले. खालीवर करत पुन्हा मार्केटने जी क्लोजिंग दिलेली आहे 17,532.05 ला क्लोज झालं मार्केट शुक्रवारी. 86 पॉईंट डाऊन मार्केट क्लोज झालेलं आहे, अर्थातच 0.49%. जर चार्टवरील कॅन्डलची पोझिशन बघितली तर तिथे डोजी टाईपची कॅन्डल आपल्याला दिसते, जिथे कन्फ्युजन आहे. मार्केटमध्ये ट्रेडर्सला अजून लक्षात आलेलं नाही की बायची पोझिशन घ्यावी की शॉर्ट सेलची. जर MACD आणि सिग्नल लाईन बघितली तर आपल्या लक्षात येईल की इथे बेरिश क्रॉसओव्हर तयार झालेला आहे आणि मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट्स आहेत. हा जो हिस्टोग्राम आहे हा पण रेड तयार झालेला आहे आणि त्यावरूनही आपल्या लक्षात येते की अजूनही निगेटिव्ह सेंटिमेंट्स कायम आहेत. सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर बघितला तर पिवोट कॅल्क्युलेशन्स नुसार पिवोट येतात 17,515 ला. जर मार्केट वरती जायला लागलं तर पहिला रेजिस्टन्स आहे 17,575 ला, दुसरा आहे 17,618 ला आणि तिसरा रेजिस्टन्स आहे 17,679 ला. जर मार्केटमध्ये पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलीच तर सपोर्ट पहिला आहे 17,471 ला, दुसरा आहे 17,410 ला आणि तिसरा आहे 17,367 ला. जर पुट्स आणि कॉल्स यांचा डेटा पाहिला तर ओपन इंटरेस्ट नुसार आपण बघू 18,000 ला मॅक्सिमम कॉल रायटिंग झालेली आहे आणि 17,500 ला मॅक्सिमम पुट रायटिंग आहे. त्यानंतर तुम्ही पाहाल की 17,400, 17,300, 17,200, 17,000 पर्यंत आपल्याला पुट रायटिंग बघायला मिळते आणि 16,900 ला पण पुट रायटिंग आहे. तसेच 18,200 पर्यंत आपल्याला इथे कॉल रायटिंग पाहायला मिळते. जर इथे पाहिलं तर 18,000 ला रेजिस्टन्स खूप जास्त आहे असं लक्षात येईल. 17,700 लाही रेजिस्टन्स जास्त आहे. त्यानंतर जो स्ट्रॅडल आहे तो आपल्याला 17,500 ला दिसतो, म्हणजे 17,500च्या खाली आणि 17,500च्या वरती बऱ्यापैकी कॉल्स आणि पुट्स रायटिंग झालेली आपल्याला बघायला मिळते. तसेच 17,400 ला सपोर्ट आहे. जर मार्केट वरती जायचा प्रयत्न करेल तर 17,600 ला त्याला रेजिस्टन्स आहे, त्यानंतर 17,700 ला रेजिस्टन्स आहे, तसंच 17,800, 17,900 आणि 18,000 ला तर खूप जास्त रेजिस्टन्स आहे. जर PCR पाहिला तर 0.711 एवढा आपल्याला PCR दिसतो, म्हणजे अजूनही निगेटिव्ह सेंटिमेंट्स आहेत. मात्र मार्केट ओव्हरसोल्ड झोनकडे आहे आणि अजून थोडं जर मार्केट खाली आलं तर तिथून एक रॅली पुन्हा अप साईडला पाहायला मिळू शकते. हा वीकली ओपन इंटरेस्ट आपण पाहतो आहोत. जर मंथली ओपन इंटरेस्ट पाहिला तर मंथलीमध्ये मात्र तुम्हाला 1.43 चा PCR बघायला मिळतो, जिथे बुलिश सेंटिमेंट्स आहेत. 17,000 ला मॅक्सिमम पुट रायटिंग आहे, त्यानंतर 17,500 लाही पुट रायटिंग आहे, 18,000 ला कॉल रायटिंग जास्त आहे, 17,500 लाही कॉल रायटिंग आहे मात्र पुट रायटिंग पेक्षा कमी आहे. तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की 17,000 जे आहे तो एक चांगला सपोर्ट आहे. त्यानंतर 17,500 लाही चांगला सपोर्ट आहे आणि 18,000 ला रेजिस्टन्स आहे. परंतु त्याच्या आधी 17,600 लाही रेजिस्टन्स आहे आणि 17,700, 17,800, 17,900 प्रत्येक 100 पॉईंटला आपल्याला इथे रेजिस्टन्स पाहायला मिळतोय. तसंच जर मार्केट खाली जायला लागलं तर 17,400 ला सपोर्ट आहे, त्यानंतर 17,300, 17,200, 17,100 आणि 17,000 लाही सपोर्ट आहे. मात्र 17,000 ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. सध्या तरी मार्केट 17,000च्या खाली जाणं पॉसिबल वाटत नाही. आणि तसंच वरती जर जायला लागलं तर 18,000च्या वरती मार्केटला सध्या तरी खूप चांगला रेजिस्टन्स असल्यामुळे 18,000च्या वरती मार्केट जाणं शक्य दिसत नाही. मात्र हा डेटा रोज चेंज होत राहतो, त्यामुळे कधीही काही होऊ शकतं. तर आपण डेली बेसिसवर याला ॲनालाइज करत असतो. जर मॅक्स पेन पाहिला विकलीचा तर पुट कॉल रेशोनुसार 17,500 ला मॅक्स पेन निघून येतो. हा जो मॅक्स पेन आहे तो आपल्याला दाखवतो की 17,500 ला ही विकली एक्सपायरी होऊ शकते. मात्र आत्ताच गुरुवारी मंथली एक्सपायरी झालेली आहे. शुक्रवारी खूप लोकांनी काही अजून पोझिशन्स घेतलेल्या नाहीत, जे सोमवारी मंगळवारी घेऊ शकतात. त्यानुसार हा डेटा चेंज होईल आणि सोमवारी मंगळवारी आपण याच्यावर जास्त डिस्कस करू शकू. जर मंथली पाहिला तर मंथलीमध्ये मात्र 17,550 ला निघून येतो, फक्त 50 पॉईंट्स अप दाखवतो आहे आणि त्यानुसार 17,550 ला मंथली एक्सपायरी एक्सपेक्टेड आहे असा हा डेटा दाखवतो.
मात्र आत्ताच न्यू सिरीज सुरू झालेली आहे. मार्केटने हाय रेकॉर्ड केला 37,299.40 चा आणि लो रेकॉर्ड केला 36,876.35 चा. त्यानंतर मार्केट एक रेंज बाउंड मध्ये चालत राहिलं आणि मार्केटने क्लोजिंग दिली 37,225.90 ला. 199 पॉइंट्सने डाऊन होऊन मार्केट बंद झालं. निफ्टी बँक 199 पॉइंट खाली गेलेला होता. जर निफ्टी बँकची चार्टवरील कॅन्डलची पोझिशन बघितली तर आपल्या लक्षात येईल की 37,070 ला जो सपोर्ट आहे त्या सपोर्टवर कॅन्डल आता त्याच्या थोडासा अप बंद झालेली आहे. 37,070 ला बंद झालेली आहे. त्यानुसार मार्केटमध्ये आपल्याला इथे जरी बुलिश कॅन्डल तयार झालेली दिसली तरीही MACD आणि सिग्नल लाईनचा जर स्टडी केला तर तिथे आपल्याला एक बेरिश क्रॉसओव्हर तयार झालेला दिसतो आणि जो हिस्टोग्राम आहे तो हिस्टोग्राम देखील रेड आहे. त्यानुसार इथे बेरिशनेस आपल्याला दिसतो आहे. पिवोट्स आहेत 37,134 ला. जर मार्केट वरती गेलं तर निफ्टी बँकला पहिला रेजिस्टन्स आहे 37,391 ला. त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स आहे 37,557 ला आणि तिसरा आहे 37,814 ला. जर मार्केट खाली आलं तर पहिला सपोर्ट आहे 36,968 ला, दुसरा आहे 36,710 ला आणि तिसरा आहे 36,545 ला. कॉल्स आणि पुट्सचा जो डेटा आहे त्यानुसार ओपन इंटरेस्ट पाहिला तर 0.7223 एवढा PCR निघून येतो, म्हणजे तिथेही आपल्याला बेरिशनेस दिसतो आहे. परंतु जर थोडं अजून बेरिश झालं मार्केट तर ओव्हरसोल्ड झोन मध्ये जाईल आणि तिथून एक रॅली आपल्याला अपसाइडला पाहायला मिळू शकते. 37,000 वर मॅक्सिमम पुट राईट झालेले दिसतात आणि 37,500 वर मॅक्सिमम कॉल राईट झालेले दिसतात. म्हणजे सध्या तरी 37,000 पासून 37,500 पर्यंतचा पुट्स आणि कॉल्सचा डेटा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानुसार ह्या रेंजमध्ये मार्केट राहू शकतं असे संकेत आपल्याला मिळत असले तरी ही जी ब्रॉड रेंज आहे ती 36,600 पासून 37,900 पर्यंतची आहे. मात्र त्याला चांगला सपोर्ट आहे 37,000 वर आणि चांगला रेजिस्टन्स आहे 37,500 वर. जर या लेवल्स तुटल्या तरच मग प्रत्येकी 100 पॉईंटवर त्याला रेजिस्टन्स आहे. जर मंथली ओपन इंटरेस्ट पाहिला तर निफ्टी बँक मध्ये आपल्याला लक्षात येईल की 37,000 वर पुट्स आणि कॉल्स दोन्ही राईट झालेले दिसतात आणि 37,500 वर पुट कॉल दोन्ही दिसतात. तर हा जो स्ट्रॅडल आहे 37,500 चा तिथे ऑलमोस्ट सेम कॉल आणि पुट राईट झालेले दिसतात. तर 37,000 वर जास्त पुट रायटिंग आहे आणि कॉल रायटिंग त्यापेक्षा थोडी कमी आहे. तर 37,000 तर 37,500 सध्या जरी आपल्याला रेंज दिसत असली तरीही हा जो डेटा दाखवतो PCR त्यानुसार 1.02 म्हणजे ऑलमोस्ट न्यूट्रल डेटा आहे आणि आता सोमवारी मंगळवारी ज्या काही पोझिशन्स घेतल्या जातील त्यानुसार आपल्याला इथे हा व्यवस्थित डेटा पाहायला मिळेल. तर मॅक्स पेन पाहिला तर विकली मॅक्स पेन निघून येतो 37,200 ला. त्यानुसार 37,200च्या आसपास विकली एक्सपायरी होईल असा हा डेटा दाखवतो. सोमवारी मंगळवारी बुधवारी हा डेटा जसा चेंज होईल त्यानुसार आपल्याला मॅक्स पेन वरून बँक निफ्टी कुठे बंद होऊ शकतो त्याचा अंदाज काढता येईल. त्यानंतर जर मंथली आपण पुट कॉल रेशिओ पाहिला तर मॅक्स पेन जो आहे तो 37,300 ला निघून येतो आणि पुन्हा सोमवारी मंगळवारी किंवा महिन्याभरात ज्या काही पोझिशन्स घेतल्या जातील त्यानुसार हा डेटा चेंज होत राहील. मात्र आत्ताच्या पोझिशन्सनुसार आत्ता जो डेटा आहे त्यानुसार 37,300 वर हा डेटा आपल्याला दर्शवतो की ही जी एक्सपायरी आहे मंथली ती 37,300च्या आसपास होऊ शकते. निफ्टी 50चे जे टॉप गेनर्स होते त्यामध्ये M&M, कोल इंडिया, IOC, अल्ट्रा सिमेंट कंपनी, डॉक्टर रेड्डी आणि ONGC यांच्यामध्ये 1 ते 3% पर्यंतचा जंप आपल्याला पाहायला मिळाला. टॉप लुजर्स मध्ये बजाज फिन्सर्व, मारुती, एशियन पेंट, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, HDFC, टाटा कंझ्युमर, NTPC, TCS आणि ICICI बँक यांचा समावेश होता. हे 1.21% पासून 3.21% पर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. सेक्टर परफॉर्मन्स जर बघितला तर त्यानुसार इथे जर बघाल तर निफ्टी रियालिटी तुम्हाला जास्त पडलेला दिसला, खाली कोसळलेला होता 1.51, कारण की हा मागच्या आठवड्यात खूप रनअप करत होता. तर थोडीशी प्रॉफिट बुकिंग तिथे एक्सपेक्टेड आहेच.
त्यानंतर प्रत्येक दुसरे जे सेक्टर आहेत ते 0.1 पासून तर 0.53 0.56 वगैरे पडलेले होते आणि मीडिया, मेटल, फार्मा वगैरे थोडेसे पॉझिटिव्ह होते. अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक वापरली तर तुम्हाला एका स्पेशल ग्रुपमध्ये ॲड करण्यात येतं आणि तिथे तुम्हाला एक्स्ट्राचे मार्गदर्शन मिळत राहते. उद्यासाठी 2 स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये पहिला आहे बाटा इंडिया आणि दुसरा आहे ॲस्ट्रॉल. बाटा इंडियाचा जर ग्राफ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये चांगली बाईंग झालेली आहे. शुक्रवारी बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली आहे आणि व्हॉल्यूम देखील चांगला आहे. तसंच MACDची लाईन जी आहे ती आता बुलिश क्रॉसओव्हर तयार करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा जो स्टॉक आहे हा स्टॉक आपल्याला चांगली मुवमेंट देऊ शकतो येणाऱ्या काही दिवसात. त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो 1846 ला आहे आणि हा रेजिस्टन्स जर तुटला तर मग हा 1900 ते 1910च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे या स्टॉकवर आपण लक्ष राहू द्यावे. हा जो स्टॉक आहे हा लॉंग टर्मलाही चांगला आहे. त्याचे जर फंडामेंटल्स चेक केले आपण तर तुमच्या लक्षात येईल की त्याने आपल्याला चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. 1 वर्षाचा जर त्याचा रिटर्न्सचा ग्राफ पाहिला तर 36.56% म्हणजे जवळपास 37% त्याने रिटर्न्स दिलेले आहेत. कॉलेज तसेच शाळा बंद असल्यामुळे बाटा जो आहे त्याचे शूज वगैरे जास्त विकले जातात, ते कोरोना काळात जास्त विकले गेलेले नाहीत. बरेचशी दुकानं बंद आहेत त्यामुळे यावर्षी त्याचं जास्त रिटर्न्स आपल्याला मिळालेले नाहीत. मात्र इन्व्हेस्टरला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर लॉंग टर्मला चांगले रिटर्न्स मिळू शकतात असा माझा व्ह्यू आहे. एंट्री पॉईंट चांगली आहे. अजूनही ओव्हरबॉट झोनमध्ये तो गेलेला नाही. रिटर्न्स वर्सेस FD रेट चांगले आहेत. जर 5 वर्षाचा ग्राफ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की याने 5 वर्षात 269% रिटर्न्स दिलेले आहेत. अर्थातच तुमच्या 1 लाखाला 2,69,000 रुपये याने बनवून दिलेले आहेत. त्यानंतरचा जो स्टॉक आहे तो आहे ॲस्ट्रॉल. जर ॲस्ट्रॉलचा ग्राफ पाहाल तर ॲस्ट्रॉलमध्येही मागील 4 दिवसापासून आपल्याला बाईंग पाहायला मिळते आहे. मात्र 3 दिवसापासून त्याच्यामध्ये चांगल्या व्हॉल्यूमने बाईंग झालेली आहे आणि शुक्रवारी त्याच्यात एक मोठी बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली आहे. ॲस्ट्रॉलचा जो रेजिस्टन्स आहे तो 2241 ला आहे आणि हा 2241 जर तुटला तर ॲस्ट्रॉल 2300 रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि त्यानंतर त्याचा जो हाय आहे हा 2300 रुपयांचा तो जर तुटला तर त्याच्यामध्ये एक लॉंग टर्म बुलिशनेस येऊ शकतो. त्यामुळे ॲस्ट्रॉलवरही आपलं लक्ष असू द्यावं. ॲस्ट्रॉलचे जर फंडामेंटल्स चेक केले तर तुमच्या लक्षात येईल की हा स्टॉक देखील लॉंग टर्मसाठी चांगला स्टॉक आहे. आता रिटर्न्स वर्सेस FD रेट्स जर पाहिले तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळालेले दिसतात. एंट्री पॉईंटही चांगली आहे. जास्त त्याच्यामध्ये अजून तो ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेला नाही आणि त्याचे जे रिटर्न्स पाहिले तर 1 वर्षात तुमचे डबलचे पैसे या स्टॉकने करून दिलेले आहेत. तुमच्या 1 लाखाला याने केलेले आहेत 2,45,000 रुपये, म्हणजेच 145% रिटर्न्स तुम्हाला या स्टॉकने 1 वर्षात दिलेले आहेत. जर 5 वर्षाचा ग्राफ पाहिला तर 5 वर्षात 738% रिटर्न्स या स्टॉकने तुम्हाला दिलेले आहेत. 738% रिटर्न्स याचा अर्थ होतो तुमच्या 1 लाखाला केलेले आहेत 8,38,000 रुपये. तर हा स्टॉक देखील लॉंग टर्मसाठीही चांगला आहे. मी जे स्टॉक रिकमेंड करतो ते सर्वच्या सर्व लॉंग टर्मसाठीही चांगले स्टॉक असतात, तेच तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. त्यामुळे हा जो बाटा इंडिया आहे आणि ॲस्ट्रॉल आहे याच्यावर तुम्ही सोमवारी लक्ष ठेवा आणि चार्ट सेटअपनुसार एंट्री घ्या. मी जे स्टॉक रिकमेंड करतो ते तुम्ही घ्या असा दावा मी करत नाही. ते वरच जातील असाही माझा कुठलाही दावा नाही. मात्र चार्ट सेटअपनुसार ते आता बुलिश वाटत आहेत. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमचा स्वतःचा स्टडी करा, ॲनालिसिस करा. तुमचे जे काही फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यानंतर तुमचा जो काही सेटअप असेल त्यानुसार सेटअप लावा आणि एंट्री करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. जर या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला असे विविध माहितीपर व्हिडिओ रोज मिळत राहतील. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.